मुलगा घाबरण ना, चला 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 राहू दे बेटा, दुसरी घेऊ आपण. मध्ये अंदाजे दुपारी 12 वाजता अशी आम्हाला माहिती भेटली होती की एका मुलाचा, अंदाजे 12-13 वर्षाचा मुलाचा स्कूल जाताना अपहरण झालेला आहे आणि त्याच्या वडिलाला पैशासाठी कॉल आला होता. लगेच आम्ही आमची लोकल क्राईम ब्रांचची पूर्ण टीम त्याच्यामध्ये ॲक्टिवेट केली आणि आमचे टेक्निकल थोडे पुरावे गोळा केले. तसंच आजूबाजूच्या परिसरामध्ये माहिती घेऊन काही लोकांना आम्ही झिरो डाऊन केला होता की हे आरोपी असू शकतात. त्याच सगळी वेळमध्ये त्या मुलाचा बापाला अजून 2-3 कॉल पैशासाठी आले होते आणि नंतर अंदाजा 8 वाजता त्या आरोपींनी मुलाच्या वडिलाला पैसे घेऊन एका ठिकाणी बोलावला. त्यावेळी बरोबर पोलिसांनी तिकडे आम्ही ट्रॅप लावला आणि ज्यावेळी आरोपी वडिलाकडून पैसे घेण्यासाठी आले त्यांना रंगेहात पकडण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झाला आणि एक आरोपी आम्ही ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यातून पूछताछ करून दुसरा साथी जो जवळच थांबला होता त्याला ताब्यात घेतला आणि त्यातून पूछताछनंतर मुलाची लोकेशन आम्हाला कळली. लगेच तिसरी टीम आमची तिकडे जवळच होती. तिने जाऊन तिसरा आरोपी आणि विक्टिम मुलगा त्याला रेस्क्यू केला. एकूण 3 आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्या गंभीर सेक्शनमध्ये गुन्हा सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला आहे. आता त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीची मागणी करून पुढचा तपास पोलीस करणार आहे. हे पूर्ण प्रकरणवर माझ्या स्वतःचा लक्ष होता. ॲडिशनल SP आयुष नोपाने साहेब स्वतः फील्डमध्ये होते, LCBचे PI खानाळ आणि त्याची पूर्ण टीमसोबत आणि अतिशय किमान जस्ट 8 ते 9 तासामध्ये एक खूप गंभीर केस ज्यामध्ये आम्हाला भीती वाटत होती की मुलाचा काही बरावाड नाही झाला पाहिजे याला डिटेक्ट करण्यामध्ये पोलिसाला यश आलेलं आहे. पूर्ण टीमचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना अभिनंदन देतो. सर, या आरोपीपैकी काही गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत का काही? असा काही क्रिमिनल रेकॉर्ड आत्तापर्यंत नाही सापडलेला आहे, पण तो मुख्य आरोपी आहे रोहित भुरेवाल नावाचा. तो याच विक्टीम फॅमिलीचा एकदम शेजारी राहतो, म्हणजे घराला घर टच आहे आणि त्यांनीच ही सगळी साजिश रचली होती आत्तापर्यंत असं वाटत आहे. त्यांनीच एक शर्मा नावाचा स्वतःचा मित्र आणि एक अरबाज जो त्याचेच वडिलाच्या दुकानावर काम करतो असे 2 लोकाला सोबत घेतला होता. अजून पण काही लोक इन्व्हॉल्व असू शकतात, ते अजून आम्ही रूल आउट करत नाही आहे, त्याची आम्ही चौकशी अजून करू. मध्ये जातो सकाळी घरून 8:30ची शाळा असल्यामुळे तो 8 वाजता निघतो. सायकलवरती तो जातो. कालही रोजच्याप्रमाणे तो घरून निघाला 8 वाजताच्या दरम्यान आणि थोडा समोर गेल्याच्या नंतर त्याला काही लोकांनी अडवलं. व्हॅन आणली होती त्यांनी, त्याची सायकल तिथेच टाकून दिली, टिफिन बॅग वगैरे, आणि स्कूल बॅग आणि ह्याला तसंच गाडीमध्ये त्यांनी ओढून त्याला किडनॅप केलं त्याला. आणि साधारणतः 12 वाजता मला त्यांचा संबंधिताचा फोन आला की 5 करोड रुपये लेके आ जाओ, तुम्हारा बच्चा हमारे पास है. तर मी थोडंसं घाबरलो की मुलगा शाळेत गेला आणि कसा. मग मी थोडंसं चेक करण्यासाठी शाळेमध्ये जाऊन आलो. शाळेमध्ये मुलगा आला नाही म्हणून सांगण्यात आलं. मग थोडं मी खूप टेन्शनमध्ये आलो की आता मुलगा कुठे असेल, कसा असेल, आणि समोरचे लोक 5 करोड रुपयाची मागणी करतात आहे. मग मी तेव्हाच ओमप्रकाश शेटे साहेब आहेत आयुष मंत्रालयाचे, जे महाराष्ट्राचे काम बघतात, त्यांना फोन केला आणि त्यांना संबंधित बाब सांगितली. त्यांनी सांगितलं काळजी करू नका, मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत ही बातमी पोहोचवतो आणि साहेब SP साहेबांना बोलतील जालन्याच्या. आणि अक्षरशः सगळी टीम, SP साहेब असतील, ॲडिशनल SP साहेब असतील, जालना पोलीस LCB ब्रांचचे सगळेच टीम खूप मेहनत घेतली. अशा एखाद्या चित्रपटाचा एखादा सीन असावा अशा पद्धतीचा कालचा दिवस आमचा होता. समोरची लोक 5 करोड थोडंसं निगोशिएट करून 3-3.5 करोड पर्यंत आली. संध्याकाळच्या वेळेला अक्षरशः 20 लाखापर्यंत आली की 20 लाख रुपये आम्हाला द्या, तुमचा मुलगा सोडतो, नाहीतर आम्ही त्याला कुठले एड्सचे स्टेरॉइड इंजेक्शन वगैरे देऊ किंवा त्याला जीवाचं काय बरं वाईट त्याच्या करू, अशा पद्धतीचे ते धमक्या द्यायच्या. संध्याकाळच्या वेळेला आम्ही त्यांना पैसे घेऊन येतो म्हणून सांगितलं आणि संबंधित बाब ही साहेबांना सुद्धा SP साहेबांच्या कानावर घातली आणि समोरच्या व्यक्तीने दिलेल्या लोकेशनच्या ठिकाणी आम्ही जाऊन ती पैसे वगैरे त्या ठिकाणी दिले आणि त्याच ठिकाणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि मुलगा सुद्धा डीमार्ट शहरातील डीमार्ट भागामध्ये असल्याचं त्यांना समजलं आणि तिथून मुलगा सुद्धा ताब्यात म्हणजे घेतला.
या सगळ्याच बाबतीमध्ये सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो की माझ्या मुलाला सुखरूप त्यांनी आमच्या स्वाधीन केलं. बबनरावजी लोणीकर साहेब त्यांनी सुद्धा याच्यामध्ये प्रकारामध्ये लक्ष दिलं. त्यामुळे सगळ्यांचेच मनपूर्वक धन्यवाद. आपल्या संपर्कात आरोपीपैकी तिघही संपर्कात होती का एकच होती? आरोपी हे जे 3 आता जे जेरबंद केलेले आहेत यापैकीचे 2 आरोपी माझ्या बाजूलाच राहायला असल्यामुळे त्यांना मी ओळखतो. एक आरोपी माझ्या परिचयाचा नाहीये आणि अजूनही आरोपी असण्याची शक्यता आहे, कारण 3च लोक एवढं सगळं हे करू शकत नाहीत.